नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणपतीचा माघ महिन्यातील जन्मोत्सव आपण साजरा करतोय. पण जर आपण भाद्रपद महिन्यात पण गणेश जन्म साजरा करतो, तर माघ महिन्यात पुन्हा हा जन्मोत्सव का साजरा केला जातो? या गणेशोत्सवाविषयी नेमकी काय धारणा आहे? या उत्सवाविषयी वेद आणि पुराणांमध्ये नेमकं काय लिहिलंय? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाकरू सोमण. नमस्कार. सोमण सर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. माझा सगळ्यात आधी प्रश्न हा राहील की गणपतीचे सुद्धा अवतार आहेत का, आणि या अवतारांच्या जन्माविषयी नेमकं काय सांगितलं गेलंय? प्रथम गणेश जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. हे बघा, आपण गणेश जयंती हे जन्मदिवस वर्षातून 3 वेळा साजरा करतो आणि तसं सांगण्यात आलंय. एक वैशाख पौर्णिमेला, त्यावेळी पिठाचा गणपती करून त्याची पूजा केली जाते. पुष्टिपती विनायक जयंती असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं भाद्रपद शुक्ल चतुर्थी, ही गणेश चतुर्थी. आपल्याला माहितीये गणेश चतुर्थी तर जास्त लोक साजरी करतात आणि तिथे मातीच्या गणपतीच्या मूर्तीचं पूजन केलं जातं. आता ते का केलं जातं ते पण लगेच मी सांगतो. ते म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होतं आणि पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्या गणेश मूर्तीचं विसर्जन पूजन करावं असं सांगण्यात आलेलं आहे. आता पूर्वीच्या काळी काय करायचे, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मध्यान्ह काळी शेतावर जायचे, तिथली शेतातली माती घ्यायची, तिथेच मूर्ती करायची, तिथेच पुजायची आणि लगेच विसर्जन करायची तिथेच. अजूनही दक्षिण भारतामध्ये गणेश चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीचं विसर्जन केलं जातं. पण आपल्याला मूर्ती करता येत नाही, म्हणून मातीची मूर्ती कलावंतांकडून घरात आणली जाते. गणेश चतुर्थीची पूजन करायचं असतं आणि इतकी सुंदर मूर्ती त्याच दिवशी कशी विसर्जन करायची, म्हणून काही लोक 1.5 दिवस ठेवतात, काही लोक 5 दिवस ठेवतात, काही लोक गौरी बरोबर विसर्जन करतात, काही लोक 10 दिवस ठेवतात. ही भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा मध्यान्ह काळी असलेल्या गणेश चतुर्थी. त्यानंतर तिसरा जयंती साजरी करतात ती म्हणजे ही माघ शुक्ल चतुर्थी. ही सुद्धा मध्यान्ह काळी चतुर्थी पाहिजे. आणि ही गणेश जयंती, इथे काही लोक धातूच्या मूर्तीचं पण पूजन करतात. हे वैशिष्ट्य आहे. आणि हे 3 जन्म जयंती आपण वर्षभरामध्ये साजरी करतो. आणखी 4 अवतार पण सांगितलेले आहेत, ते पण बरोबर सांगतो. पहिला महोत्कट विनायक हा अवतार हा कृतयुगात होऊन गेला. कश्यप आदितीच्या पोटी जन्म झाला आणि त्यांनी देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध केला असं पुराणात सांगितलेलं आहे. त्यानंतर गणेश हा त्रेतायुगात अवतारला. त्यांनी उमेशच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांनी सिंधू दैत्याचा वध केला. तो भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण साजरी करतो. तसंच गणेश हा द्वापार युगात गेला. त्यांनी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. त्यांनी सिंधुरासुराचा वध केला आणि धूम्रकेतू कलियुगात जन्मला आणि म्लेच्छांचा तो नाश करतो. असे सुद्धा अवतार सांगितलेले आहेत. पण आपण पंचांगामध्ये कॅलेंडरमध्ये 3 जयंती साजरी करतो. वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थी आणि आजची ही माघ शुक्ल चतुर्थी. गणेश जयंती विषयी आपण बोलतोय, पण आता जर फरक स्पष्ट करायचा झाला की माघी महिन्यातली गणेश जयंती आणि भाद्रपदातली गणेश जयंती किंवा गणेश चतुर्थी, तर त्याचा फरक काय सांगता येईल? हा चांगला प्रश्न आहे. लक्षात घ्या, गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती आणि 3 वेळा आपण जयंती साजरी करतो. परंतु भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी पावसाळा नुकताच संपलेला असतो, संपत आलेला असतो, शेतात धान्य तयार होत असतं आणि त्यावेळी जी गणेश जयंती जन्म आपण साजरा करतो गणेश चतुर्थीला, तो जास्त लोकप्रिय आहे, सार्वजनिक सुद्धा. परंतु माघ शुक्ल चतुर्थीला माघी जयंती ही धातूच्या मूर्तीचं सुद्धा पूजन केलं जातं. परंतु त्यावेळी पाऊस असतो. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला, गणेश चतुर्थीला
म्हणून काही वेळा अशी सुरुवात झाली होती की बा पावसामध्ये मंडप घालतो, त्याचा खर्च जास्ती होतो, गैरसोय होते. म्हणून माघ महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला गणेश जयंतीला आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो. पण ते वातावरण नसतं. बघा, एक हं. म्हणजे परीक्षांचा सीझन असतो हा, त्यामुळे विद्यार्थ्यांचं हितच लक्षात घ्यावं लागतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये जे पाऊस संपल्याचं वातावरण असतं ना, खरं सांगू का, त्यामुळे ती जास्त लोकप्रिय जयंती आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील. अर्थात माघ शुक्ल चतुर्थीला सुद्धा पूजन केलं जातं आणि ते महत्वाचं आहे असं. माघातल्या जयंतीविषयी आपण बोलतोय, पण मग या जयंतीला जी पूजा केली जाते त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल किंवा त्याचं वेगळेपण काय आहे असं आपण म्हणू शकतो? हा हा चांगला प्रश्न विचारलाय. हे बघा, गणेश चतुर्थी मध्यान्हाला पूजन केली जातं. मध्यान्ह अर्थात आज दुपारी 2 वाजेपर्यंत मध्यान्ह होता आणि त्यावेळी आणि षोडशोपचार पूजा, 16 उपचार म्हणजे बघा, आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार. 16 उपचारांनी पूजन हे आज माघ शुक्ल चतुर्थीला गणेश पूजनात करायचं असतं. षोडशोपचार पूजा. अर्थात एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे पूजन आपण जे करतो ना, ते हं. श्रद्धापूर्वक करायला पाहिजे, श्रद्धापूर्वक. कारण पूजन का करतो आपण? तर गणपतीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे यासाठी पूजन करत असतो. ही आदर्शाची पूजा असते. म्हणजे बघा, 14 विद्या 64 कलांचा हा अधिपती. आपण आयुष्यात एका विद्येत जरी पारंगत झालो ना, प्रावीण्य मिळवलं ना, आयुष्याचं कल्याण होतं. एक कला जर येत असेल ना, तरी किती आपल्याला आनंद मिळतोच. कला सादर करताना आपण इतरांना आनंद देत असतो. इतरांच्या जीवनामध्ये आनंद आपण फुलवतो आणि तेच तर जीवनाचं सार्थक आहे. म्हणून एक कला जरी शिकलो, एक विद्या जरी प्रावीण्य आपण मिळवलं, गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी पूजन करायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. जसं स्नान आपण करतो रोज, का करतो? शरीराची स्वच्छता. तसं हं. गणपती पूजन हे करताना त्या देवतेचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. बघा, तो लीडर लीडर होता की नाही, नायक होता, विनायक. आता आपण सुद्धा लीडरशिपचे गुण आपल्या अंगी आणायला पाहिजेत. आणि त्यांनी राक्षसांचा वध केला. आपण सुद्धा आपल्या मनामध्ये जे राक्षस आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्याच्यावर तरी नियंत्रण ठेवायला पाहिजे. आणि दोष आजचे समाजातील राक्षसांपेक्षा आपल्या प्रत्येकात राक्षस असतात. ते आपण पूजा करून आपणच गणपतीमय व्हावं, ती ताकद आपण मिळवावी आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत स्वभावामध्ये, ते आपण घालवावेत. एवढं केलं ना, तर खरी पूजा होते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, हे आपल्यासाठी करायचं असतं, देवावर उपकार म्हणून करायचे नसतात. गणेश पूजन हे देवावरती उपकार, मग केली, जबाबदारी, मोकळं झालं, असं नसतं. आपल्यामध्ये चांगला बदल व्हावा यासाठी पूजन करायचं असतं. घरामध्ये वातावरण चांगलं राहतं. त्या निमित्तानं बघा, आपले नातेवाईक येतात, मित्रमंडळी घरी येतात, आनंद होतो, होतो की नाही? बघा, दुःख चिंता उत्सवामध्ये विसरतो. म्हणून माघी काय भाद्रपद शुक्ल चतुर्थीचे काय या गणेश जयंती साजरी करण्याचा हा हेतू असतो. आणखी महत्वाची गोष्ट, माघ शुक्ल चतुर्थीला तीळ आणि गुळ यांच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्ही जर बघितलं तर भाद्रपद महिन्यामध्ये आपण मोदकांचा नैवेद्य गणपतीला हो. दाखवतो आणि आपण प्राशन करतो. गणपतीला नैवेद्य मोदकांचा भाद्रपद महिन्यात अर्पण करतो आणि माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंतीला आपण तीळ आणि गुळ किंवा तीळ आणि साखर यांच्या लाडवाचा प्रसाद वाटतो. आता इथे बघा, विज्ञान आहे. काय विज्ञान आहे? तर हे थंडीचे दिवस असतात. जसं हं. संक्रांत नुकतीच झालेली आहे. संक्रांतीला सुद्धा तीळ खावेत हे सांगितलेलं आहे. कारण तीळ हे आरोग्यात थंडीच्या दिवसात चांगले असतात. ते सांगितलेलं आहे. तसंच आपण तिळगुळाचा म्हणजे तिळगुळ खातो, तसे तिळ आणि गुळाचा लाडवाचा नैवेद्य गणपतीला अर्पण करायचा असतो माघ शुक्ल चतुर्थीला, गणेश जयंतीला.
हे विशेष आहे. महत्वाची गोष्ट ऋतूप्रमाणे आहार घ्यावा हा त्या मागचा मूळ उद्देश आहे. आणि उत्सव अशासाठी की दुःख चिंता आपण विसरतो आणि आनंदात बेऊट आणि इतरांच्या जीवनात आनंद पुरवतो. कलावंतात जी कला सादर केली जाते हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणूनच सण उत्सव यांचं महत्व आपल्या जीवनामध्ये अविभाज्य आहे. धन्यवाद सोमनजी. तुम्ही आम्हाला माघी गणेश जयंती विषयीच्या ज्या सगळ्या शंका होत्या त्यांचं निरसन केलेलं आहे. मला खात्री आहे ही मुलाखत बघितल्यानंतर लोकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार, धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.